नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 जून 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाण आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काळ आहे तर सुरुवात होईल सकाळी 7:24 ते 9:07 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:48 ते 12:30 आणि यमगंड काळ दुपारी 3:53 ते 5:35 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र नेपच्यून बरोबर युती योग करणार आहे. रवी बरोबर केंद्र योग करणार आहे आणि गुरु हर्षल बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या वेयसना चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातला गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहिला. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. फिरणं जास्त वेळ महत्त्वपूर्ण कामामध्ये थोडेफार अडथळासारखे वाटेल काळजी घ्या. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले इंट्युशन्स आजच्या दिवशी येऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरा. ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी मित्रांमुळे काही चांगले सल्ले वगैरे मिळू शकतील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळतील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल मूळ खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि व्ययातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना सुचू शकतील. मात्र कार्यक्षेत्राच्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असेल त्यांच्याबरोबर थोडेसे मिसअंडरस्टँडिंग होऊ शकेल. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं तुम्ही करू शकता. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. भविष्यकालीन घडण्यासंदर्भात काही माहिती तुम्हाला मिळू शकेल. मित्रांकडून काही चांगली योजना तुम्हाला समजू शकेल. काही महत्त्वपूर्ण टिप्स तुम्हाला समजू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या
रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणा दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्याबरोबर मिसअंडरस्टँडिंग वगैरे होण्याची शक्यता जास्त राहील. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही चांगले लाभ होऊ शकतील किंवा फिरणं वगैरे होऊ शकेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. अष्टमातल्या गुरु वर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी सुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. सप्तमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा आजचा दिवस राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक वर्गामध्ये असाल तर काय चांगला इंट्युशन येऊ शकतील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि षष्ठातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींनी गैरसमजाचे प्रसंग निर्माण होतील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या पंचमात असणारा रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. चतुर्थातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा दिवस आहे तो महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करताना काळजी घेणं आवश्यक राहील. इन्व्हेस्टमेंट चुकीची होण्याची शक्यता राहील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स येऊ शकतील. त्याच्यावर जरूर काम करा. याचप्रमाणे तुम्ही धार्मिक आध्यात्मिक मार्गामध्ये असेल तर चांगले काही अनुभव सुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा आजचा कल राहील आणि ते कामं सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसतील. घरात जे पुरुष वर्ग असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो हे होतं दिनांक 28 जून 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.